हॅलो, हाय, नमस्कार. कसे आहात तुम्ही सर्वजण? मस्त आहात ना? तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात. सर्वात आधी तुमच्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करते. तर तुम्हाला आजचा दिवस खूप छान, मस्त, आनंदाचा, भरभराटीचा, आरोग्याचा जावो ही स्वामीचरणी प्रार्थना आणि तुमच्या सगळ्या मनातल्या इच्छा पूर्ण स्वामी करो. तर नेहमीप्रमाणे मी आज पण 6 वाजता उठले. माझं ते डेलीचा टाईम ठरलेलाच असतो. 6 वाजता मी बरोबर उठते आणि नंतर सगळं आटपून योगा करायला गेले. त्यांच्याबरोबर मी योगा डेली करत असते. सगळ्या लोकांची वेगवेगळी पद्धत असते. एक्सरसाइज किंवा व्यायाम, योगा हे केल्यानंतर अंघोळ करायची असते. पण मला ती सवय लागली त्याच्यामुळे मी पहिली बाथरूममध्ये पळते. मी अंघोळीला जाते, फ्रेश होते आणि त्याच्यानंतर मी योगा करायला घेते. ते आता बघताय तुम्ही मी त्यांच्याबरोबर योगा करते. माझा फर्स्ट फ्लोअरवर आर्याचा स्टडी रूम आहे. तिथे आम्ही योगा करत असतो. ते नेहमी वॉकला जात असतात बाहेर. पण आता पावसाचं सीझन आहे त्याच्यामुळे आम्ही दोघे घरी डेली आमचं ठरलेलंच असतं हे रुटीन. योगा आम्ही करतच असतो. तर त्याच्यामुळे शरीर निरोगी राहतं आणि छान तुम्हाला माहिती आहे आपल्या तब्येतीसाठी ते छान आहे. योगा, व्यायाम हा करावाच लागतो. तर हे आपलं डेलीचं रुटीन असतं. त्याच्यानंतर मग मी पहिला घरामध्ये उठल्यावर आपण म्हणतात ना, लक्ष्मी यायची सकाळचीही वेळ असते, जशी संध्याकाळची असते. तर पहिलं सकाळी उठल्याबरोबर मी झाडू मारते. झाडू मारून बाहेरचं घरातलं स्वच्छ करते. त्याशिवाय मला जमतच नाही. बाहेर पहिलं अंगण झाडणं हे तर आपल्या नेहमी पारंपरिक म्हणजे ठरलेलंच आहे. पूर्वज आपले म्हणतात ना, की घरामध्ये पाणी मारून साफ करणं अंगण, हे आपल्या आईने, आजीने हे सांगितलेलंच आहे. सगळ्यांना माहितीच आहे. त्याच्यामुळं अंगण वगैरे साफ केलं की आपल्याला पण मन खूप समाधानी मिळते, मन प्रसन्न होतं. त्याच्यामुळे मी हे डेलीचं मला ठरलेलंच आहे. त्याच्याशिवाय जमतच नाही. म्हणून मी सर्व साफ करून घेते सर्वात आधी. आणि मेन मुद्दा असा की सकाळी उठल्याबरोबर अंथरूण उचलणे, कचरा काढणे घरातला, बाहेरचं अंगण झाडणे, हे केल्याने घरातली दारिद्र्य निघून जाते, निगेटिव्हिटी बाहेर जाते आणि घरामध्ये पॉझिटिव्हिटी वातावरण राहतं, घरात लक्ष्मी येते, आपली सुख शांती लागते. भरपूर इतर कारणं आहेत जे आपल्याला आई आजीने सगळ्यांनी सांगितलेले आहेत, सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यानंतर मी माझी सकाळी उठल्यानंतरची देवपूजा मी नेहमी करतच असते. जो मी माझ्या कुलदेवतेच्या नावाने नारळ ठेवते. त्याच्यातलं मी तुम्हाला पण सांगितलंय, कुलदेवतेच्या नावाने आपण नारळ आपल्या मंदिरात ठेवायचा असतो. मी तो नारळ ठेवलेला आहे. त्याला आता माझा कोंब आलेला आहे. बघा मी मागे पण दाखवला होता आणि आता पण या व्हिडिओत दिसतोय तुम्हाला कोंब आलाय छान. तो मी मंदिरातच ठेवते. पण आता ते कोंब आल्यामुळे मी जागा होत नाही ना, म्हणून ते मी बाजूला पुजलेलं आहे. तर त्यांची मी कलश धुवून, नारळ धुवून त्यातलं पाणी आपण तुळशीला ओतायचंय आणि मी ते करतच असते. रोज ते पाणी बदलत असते. त्याच्यामध्ये अक्षता, कुंकू टाकायचं. मस्त देवाची पूजा करते. छान आपल्याला मनाला दिवा वगैरे लावल्यावर समाधानी वाटते, प्रसन्न होतं घर मनाचं. त्याच्यानंतर माझं पहिलं सकाळी मी सगळं आटपल्यानंतर जेव्हा आपण किचनमध्ये जातो, तेव्हा मी सर्व पहिलं किचन पुसून घेते. रात्रभर जेव्हा सगळं साफ असतं, तरी पण झुरळं वगैरे फिरत असतात. त्याच्यामुळे मला ते जमतच नाही. मी सकाळी उठल्यावर पहिला गॅस, सगळा किचन कट्टा साफ करून घेते, पाणी मारून थोडं आणि नंतर मग चहा वगैरे काय जे असेल ते मी सुरुवात करते गॅसवर. तर मी पहिलं तुम्हाला जसं मागे व्हिडिओमध्ये दाखवलं, की माझं हे पहिलं रुटीन असतं. सकाळी उठल्यावर मी कोमट पाण्यामध्ये घेत असते आणि त्याच्यामध्ये अर्धा लिंबू 1 ग्लासामध्ये आणि मध हे घेऊन मी पाणी घेत असते. त्याच्यामुळे लिंबूमध्ये सायट्रिक ॲसिड असतं आणि ते लिंबू खूप फायदेशीर असतं. शरीरासाठी खूप छान असतं. त्याने अन्नपचन होतं. आपल्याला दिवसभराची एनर्जी मिळते आणि खूप त्याचे फायदे आहेत ते कोमट पाणी पिल्याने आणि मला ती सवयच लागून गेली. त्याच्यामुळे मी पहिलं लिंबू पाणी घेत असते. आणि आपलं पोट फुगणे किंवा ॲसिडिटीचा त्रास किंवा वेट लॉससाठी पण ते लिंबू पाणी खूप फायदेशीर आहे. त्यामुळे मी तर आवर्जून सांगेन की तुम्ही पण घ्या. तर सकाळी पहिलं चहा वगैरे आपला चहा असतोच. आता दूध तापवते मी. दूध तर होतं माझ्याकडे थोडंच, पण मी आर्याला डेली दूध देत असते. त्याच्यामुळे आता मला मी दुधाची पिशवीच तापवते दुसरं.
दूध तापून झालंय माझं. आता तिला थोडंसं कपभर दुधामध्ये हळद टाकून मी तापवून ठेवते. कारण तिला मी तशी सवयच लावली आहे. ती डेली तिचं मी ते रुटीन ठेवलंच आहे. तिला तेवढं नाश्ता केल्यानंतर कपभर दूध पिल्याशिवाय पाठवतच नाही. चहा ठेवते पहिला आणि लापसी करणार आहे, कोबीची भाजी आणि आर्याला भेंडी आवडते त्याच्यासाठी टिफिनला मग मी भेंडी फ्राय करणार आहे, शेंगदाण्याचा कूट वगैरे करून. पण ते पण तुम्हाला दाखवते. पण सर्वात आधी चहा ठेवते. कारण लिंबू पाणी घेतल्यानंतर 1 तासाने जवळ-जवळ नाश्ता करायचा आहे किंवा चहा वगैरे घ्यायचा आहे. त्याच्या आधी काही खायचं नाहीये. अर्धा तास पण चालेल, अर्ध्या तासानंतरही घेतला तरी चालतो. पण मी 1 तासानेच नाश्ता करते किंवा चहा वगैरे घेते. तुम्हाला हेही सांगेन, की कोणाला लिंबू पाणी, मध वगैरे टाकून घ्यायचं नसेल ना, पण ते नाही घ्यायचं असेल तर तुम्ही फक्त गरम पाणी, कोमट पाणी प्या सकाळी. 1 किंवा 2 जास्तीत जास्त ग्लासभर पाणी घ्या आणि आपल्या शरीरासाठी चांगलं असतं आणि दिवसभराची एनर्जी पण त्याने मिळते. आता मी सगळ्यात आधी पहिलं पीठ मळून ठेवते, म्हणजे ते 10-15 मिनिटं मुरून छान चपात्या येतात. मुरायला ठेवते मी. ॲक्चुअली पीठ मी जास्त असल्यावर फूड प्रोसेसमध्ये मळत असते. पण माझ्या काही मोजून 8-10 चपात्या असतात, त्याच्यामुळे मी अशी ताटातच पीठ मळते. पीठ मळताना नेहमी मला पप्पाची आठवण येत असते. ते नेहमी म्हणायचे, मी घेतलं ना की म्हणायचे, "चांगलं मळ, चांगलं मळ, चांगलं मळलं तर पीठ चपात्या फुगतात, नरम राहतात." तर जोर देऊन मळ, जोर देऊन मळ सारखे बोलायचे. ते मला तो शब्द सारखा कानामध्ये घुमतच असतो. आम्हाला आई-वडिलांकडे कामाची सवयच होती पहिल्यापासून. पण ते कधी पण मी पीठ मळायला घेतलं, की ते बाजूला असायचे आणि हमेशा हा शब्द बोलायचे. त्याच्यामुळं माझ्या मनातून अजून तो शब्द जातच नाही. आता पीठ मळून झाल्यावर मी पीठ मुरून देते जरा 15-20 मिनिटं. तोपर्यंत भाजी वगैरे सगळं करून घेते. रोज असे चहा, चपाती वगैरे खात असतात ते पण आर्याचे पप्पा. पण कधी-कधी असं रोज चपाती खाऊन कंटाळा येतो, तर वेगवेगळा काहीतरी नाश्ता म्हणून मग मी बनवत असते अशी. तर आज मी लापसी बनवणार आहे, गुळाची लापसी. तर तुम्हाला दाखवते मी. लापसी करायची आपल्याला, तर त्यासाठी मी लापसी घेतलेली आहे. त्याला लागेल गूळ, गूळ घेतलाय आणि वेलची पावडर घेतली आणि दूध घेतलेलं आहे आणि कढईमध्ये आता मी तूप टाकते. तुपात आपल्याला लापसी भाजायची आहे. लापसी आपली भाजून झाली आहे आता. ह्याच्यात आपल्याला गोड पाहिजे तितकं गूळ टाकायचं आहे. गूळ घालते आता त्याच्यात. ते थोडंसंच गरम पाणी टाकणार आहे. आणि थोडंसं दूध टाकणार आहे. वेलची पावडर आपल्याला नंतर टाकायची आहे. एका बाजूला लापसी शिजायला ठेवले, तोपर्यंत मी चपात्या करून घेते, म्हणजे पटकन होईल सर्व. आम्हाला अशा चहाबरोबर चपाती खायची असेल तर तूप लावून चपाती खातो. पण अशा जेवणाबरोबर मोस्टली आम्ही सुक्या चपात्या बनवत असते. कारण त्यांना जेवणाबरोबर तेलाच्या चपात्या नाही आवडत.
आता एका बाजूला आपली लापसी तयार झाली आहे. त्याच्यात आपण वेलची पूड टाकून घेऊया. नंतर टाकल्यावर वेलची पावडरचा स्वाद टिकून राहतो. आधी सुरुवातीला नाही टाकायचा कधी पण, शेवटी टाकायचं असते वेलची पावडर कुठल्या पण गोड पदार्थाला. गुळाची लापसी रेडी आहे. भेंडी फ्राय करणार, छोटी छोटी भेंडी काढणार. त्यासाठी छोटी छोटी भेंडीच छान वाटते त्याला फ्राय करायला. हा पुसून भेंडी घेतली ना तर भेंडी चिकट होत नाही. भेंडी धुवून घेतली, आता चिरायची. मध्ये अशी चिरून ठेवायची, अशी मध्ये चिरायची. आता भेंडी फ्राय करण्यासाठी मसाला घेणार आहे. तो शेंगदाण्याचा कूट घ्यायचा आहे, लाल मसाला आपला घरगुती तो घ्यायचा आहे, आणि लसूण घ्यायचं आहे, मीठ घ्यायचं आहे. हे सगळं मिक्स करून आपल्याला भेंडीमध्ये भरायचं आहे. मी लसणाची पेस्ट अशी सोलूनच लसूण पेस्ट करूनच ठेवून देत असते, कारण आपल्याला या टायमाला पटकन वापरता येतं. हा काय बघा, आपली भेंडी अशी भरून झाली मस्त. एक एक भेंडी सोडूया. बघा, अशी मस्त भरलेली भेंडी तयार. एकीकडे आता आपली कोबीची भाजी पण तयार आहे. आता आर्या रेडी झाली. आर्याला आता नाश्त्याचं ताट तयार करते मी. तिला नेहमी बदाम भिजवत असते, भिजवून ठेवत असते 3 किंवा 4, आणि त्याच्यासोबत काजू पण देत असते 2, आणि हळद टाकून दूध ठरलेलंच असतं, तिला मी देतच असते नेहमी. आणि आता त्यांना पण नाश्ता वगैरे देते. चला, आता एका बाजूला आर्याचं टिफिन भरून ठेवलंय मी. 3-3:30 वाजता येते ती. आता तिची तयारी झाली आहे, रेडी झाली आहे, ती जाते आता. चहा आणि नाश्ता. लापशी बनवली काय? हा, छान आहे लापशी. नाश्त्याला लापसी बनवली. छान आहे. हा, छान आहे लापशी. या नाश्ता करायला. डबा घेतला का? ओके, चला बाय. आता हे दोघे पण गेलेत, तर हे गेल्यावरच सगळे माझे बाकीचे कामं असतात ते मी उरकत असते. बेडशीट वगैरे मला चेंज करायची होते, तर आज मी हे सगळं चेंज करणार आहे बेडशीट. ते सर दोघे जण असले ना, मला तर ते काम जमत नाही. सगळे दोघे गेले बाहेर की मग मी माझं काम आपली करत असते एकटी.
निवांत माझी सगळी कामं चाललेली असतात. ह्या ज्या बेडशीट वगैरे असतात त्या बेडच्या मापाने गादीच्या मापाने बरोबर असे कवर टाईप शिवलेले असतात माझ्याकडे. पण आता ते दोन्ही खराब झालेत. आता मी नवीन बेडशीट काढलेली आहे. कवर काही गादीच्या मापाने शिवलेलं नाहीये, मोठी बेडशीट आहे. तर ते मी असे बाजूने किनार अशा सगळ्या फोल्ड करून व्यवस्थित ठेवते, म्हणजे ते विस्कटणार नाही बाजूने. असे कवर वगैरे व्यवस्थित बदलले, दुसरे टाकले, तरी पण आपल्याला किती छान वाटतं ना. तसंच आहे. हे बारीक-सारीक जे कपडे आहेत, ते वॉशिंग मशीनला लावत असते मी. पण आता ही बेडशीट टाकणार होती, पण नको म्हटलं कारण ते सफेद आहे. तर बाकीचे कपडे मशीनला लावून घेते आणि व्हाईट जे शर्ट किंवा व्हाईट कपडे, आता ही बेडशीट हे ते आला टाकून सेपरेटच धुवत असते. आलाचे कपडे मी वेगळी धुवत असते. आणि आपले शर्टाचे कॉलर वगैरे खराब होतात, त्याच्यामुळे मी मशीनमध्ये सगळे घासूनच कपडे टाकत असते. छान कपडे माझे धुवून झालेत, वरती टाकते सुकायला. मशीनमधून पण स्पिन करून झालेले आहेत कपडे, ते पण काढते आणि सगळेच कपडे घेऊन जाते मी वरती. वरती सुकायला टाकत असते. तिथे काय टेन्शन नसतं. मस्त आपली दिवसभरात कपडे सुकत असतात. चला आता वरती घेऊन जाते. हँगरलाच कपडे असे सुकत टाकत असते मी. त्याच्यामुळे आपल्या आरामशीर सुकतात कपडे. चला आता झाले कपडे वगैरे सुकत टाकली. आता लादी पुसून घेते. पाण्यामध्ये कधी मी फिनेल टाकत असते, तर कधी अशी मंगळवारी, शुक्रवारी, गुरुवारी अशा वारी मी मीठ टाकून लादी पुसत असते. कधी-कधी पाण्यामध्ये हळद आणि मीठ टाकून पण लादी पुसत असते. ते गेले की मी आपली सगळ्या बाजूने कानाकोपऱ्यामधून असं तर आपण डेली लादी पुसतच असतो. पण कुठून असं खिडकी वगैरे काही असेल तर मी अशी पुसून घेत असते. त्याच्यामुळे आपल्याला पण मन प्रसन्न वाटतं, समाधान वाटतं, पॉझिटिव्ह वाटतं. माझी सर्व कामं झाली, बघितली तुम्ही. सकाळी 6 ते 11 वाजेपर्यंत जे काय होतं ते मी डेली रुटीन असतं माझं, तसं आज मी तुमच्याबरोबर शेअर केलंय. हे अशीच कामं माझी ठरलेलीच असतात. सकाळ-सकाळ सर्व मला झालेली पटकन कामं बरी पडतात. कारण जरा थोडंसं आपण रेंगाळलो किंवा टाईमपास केला, की मग सगळ्या कामामध्ये मग कंटाळा येतो. त्याच्यापेक्षा मी सकाळी सगळी कामं जे काय असतील ते सगळे आटपून घेते. आर्या गेली, आर्याचे पप्पा गेले, सगळ्यांना डबा वगैरे दिला, नाश्ता झाला. तर अशा प्रकारे माझं सकाळचं जे काय रुटीन आहे ते तुमच्याबरोबर शेअर केलंय मी. तर मला एक सांगायचं आहे तुम्हाला, की इथून पुढे आता खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ असतील. खूप छान-छान व्हिडिओ मी तुमच्यासमोर प्रेझेंट करण्याचा प्रयत्न करेल. माझे व्हिडिओ फक्त तुम्ही नक्की बघत राहा. छान-छान मला कमेंट्स करा, जेणेकरून मला कळेल, की मी व्हिडिओ कसे प्रेझेंट करते, काय माझ्यामध्ये चुका होतात किंवा काय मी छान करते, तर मला कळेल तुमच्या कमेंट्स थ्रू. आणि बाजूला जे बेल आयकॉन प्रेस करा. त्यामुळे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील आणि मी जे अपलोड व्हिडिओ करेल ते तुम्हाला सगळ्यात प्रथम नोटिफिकेशन त्याचं मिळेल आणि तुम्हाला मग व्हिडिओ बघायला मिळेल. त्याच्यामुळे तुम्ही स्किप न करता माझे सगळे व्हिडिओ बघत राहा. आणि आता मी इथेच एंड करते. तर तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा, काळजी घ्या. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.